मुंबईकरांनो, आज एक मोठी बातमी आहे जी मुंबईच्या राजकीय क्षेत्रात नवी दिशा देणारी आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा सुरू आहे आणि त्यातच आता महायुतीचं जागा वाटपही झालंय। कुणाला किती जागा मिळाल्या आणि एकजूट कशी झाली, चला जाणून घेऊया याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झालाय। भाजपा आणि शिवसेनेचं ठरलं। भाजपा 137 जागांवर लढणार तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 90 जागांवर लढणार आहे। एकूण 227 जागांसाठी ही एकत्रित रणनीती आहे। त्यामुळे अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला जागा वाटपाचा प्रश्न सुटला आणि मुंबई जिंकण्याचा महायुतीचा मार्ग सुकर झालाय। भाजपा आणि शिवसेना आपापल्या कोट्यातून मित्र पक्षांना जागा देणार आहेत। हे वाटप गेल्या काही आठवड्यांच्या चर्चांनंतर ठरले। सुरुवातीला भाजपाने 150हून अधिक जागांची मागणी केली होती, तर शिवसेनेला 100च्या आसपास जागा हव्या होत्या। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठका आणि वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने जागा वाटपाचा तिढा सुटलाय। भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वात चर्चा यशस्वी झाल्या। आता एबी फॉर्म वाटप पूर्ण होऊन उमेदवार नामनिर्देशन अर्ज दाखल करतील। हे जागा वाटप महायुतीसाठी सकारात्मक पाऊल आहे, कारण यात वाद नाही तर एकजूट दिसते। विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून मुंबईत भाजपाची ताकद वाढल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यामुळे भाजपाला 137 जागा मिळाल्या हे योग्यच होतं। तर शिवसेनेच्या 90 जागा मुंबईतील त्यांच्या पारंपरिक मतदारांचा विचार करून देण्यात आल्यात। भाजपा शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा विरोधकांची डोकेदुखी वाढवणारा आहे। महायुतीने विरोधकांपुढे आव्हान निर्माण केलंय। उमेदवारांच्या निवडीतील पारदर्शकता आणि विकासाच्या मुद्द्यांवर दिलेला भर महायुतीला यश मिळवून देऊ शकतो। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नव्या वर्षात होत आहेत, त्यामुळे नव्या दमाचा महापौर आणि मराठी महापौर होणं महायुतीच्या फॉर्म्युल्यामुळे शक्य असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। आता महायुतीचं जागा वाटप झालंय, एकजूटही दिसून आलीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रणनीती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दृष्टिकोन मुंबई मनपावर विजयाचा झेंडा फडकवेल यात शंका नाही। तेव्हा मुंबईकरांनो, परिवर्तन तुमच्या हाती आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।